नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण लहान मुलांसाठी झटपट होणारा असा मखाण्याचा खाऊ बनवणार आहोत। आपण कॅरमल मखाने म्हणजेच गोड मखाने गूळ घालून बनवणार आहोत। मखाने हे शरीरासाठी खूप उत्कृष्ट असे असतात। त्यासाठी मी 2 वाटी मखाने घेणार आहे। तसेच 1 छोटी वाटी गूळ आणि अर्ध वाटी तीळ मी इथे घेतलेला आहे। एका मोठ्या कढईत आपण हे 2 वाटी मखाने मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं भाजून घेणार आहोत। आधी मखाने भाजून घेतल्यामुळे मखाने अगदी क्रिस्पी आपले बनतात। 5-10 मिनिटं मखाने भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी क्रंची आपले मखाने झालेले आहेत। हाताने त्याचा चुरा होत आहे। आता हे मखाने एका मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे व याला थंड करून घेणार आहे। मखाने हे हेल्दी स्नॅक्स म्हणून नेहमीच खाल्ले जातात। आता आपण त्याच कढईत 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत। तूप घातल्यानंतर यात मी आता अर्ध वाटी जो गूळ होता तो घालून व्यवस्थित मीडियम फ्लेमवर गूळ विरघळून घेणार आहे। हे मिश्रण कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। गूळ खाली चिकटता कामा नये। आपण येथे गुळाचा पाक बनवणार आहोत। व्यवस्थित हे मी 4 ते 5 मिनिटं असंच मिक्स करून घेत आहे। थोड्या वेळानंतर तुम्हाला असा पाकात फेस झालेला दिसेल, तरी देखील याला आपण ढवळत राहणार आहोत। एका भांड्यात मी बाजूला पाणी काढून ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण पाक चेक करून घेणार आहोत। थोडासा अगदी पाक चमच्यावर घेऊन पाक मी पाण्यात टाकून घेणार आहे। टाकून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अजून व्यवस्थित चुरला जात नाही, म्हणजेच पाकाला अजून वेळ आहे। पुन्हा एकदा मी याला परतवून घेत आहे। पुन्हा 4 ते 5 मिनिटं याला असंच परतवून घेतल्यानंतर मी पुन्हा पाक पाण्यात टाकून पाहत आहे व तुम्ही पाहू शकता अगदी क्रंची असा झाला आहे, म्हणजेच आपला पाक तयार झाला आहे। गॅस फ्लेम अगदी स्लो केल्यानंतर यात मी तीळ घालून घेणार आहे। तीळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जे भाजून ठेवलेले मखाने आहेत ते यात आपल्याला घालून घ्यायचे आहेत व व्यवस्थित मखाने कोट होतात तोपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। व्यवस्थित मखाने आता मिक्स झालेले आहेत। मी एक नॉनस्टिक तव्यावर हे मिश्रण ओतून घेणार आहे। तुम्ही ताटात देखील तूप लावून ओतून घेऊ शकतात। हे मिश्रण असंच ओतून घेतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने याला थोडंसं असं वेगवेगळं करून घ्यायचं आहे व 10 मिनिटं हे असंच पडू द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी छान आपले मखाने तयार झालेले आहेत। चॉकलेट ऐवजी लहान मुलांना हे मखानेच खायला द्या। हे खूप चवीला सुंदर लागतात। शरीराला बळकटी आणणारे हे असतात आणि इम्युन सिस्टीम सुद्धा वाढवतात। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात अशा हाताने एक मखाना तुम्ही वेगळा करून घेऊ शकतात। अगदी छान क्रंची आपले मखाने झालेले आहेत। हे मी मखाने हाताने तुम्हाला चुरून दाखवते। तुम्ही पाहू शकतात किती छान अगदी हाताने चुरल्यावर त्याचा चुरा होत आहे। तुम्ही देखील हे मखाने घरी बनवून बघा, कसे झाले मला नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।